नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया। सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। बेळगाव ग्रामीण मधील कथित भ्रष्टाचारावर भाजपचा थेट निशाणा। ग्रामपंचायतीतील गैरव्यवहार आणि सरकारी योजनांतील अनियमिततेचे आरोप। युवराज जाधव यांचा काँग्रेस सरकारवर हल्लाबोल। वाल्मिकी महामंडळ प्रकरणावरून राजकीय रणकंदन। बी नागेंद्र यांचा भाजपवर पलटवार। राजीनाम्याच्या मागणीमागे राजकीय हेतू असल्याचा आरोप। श्रावणात प्रवाशांना रेल्वेचा दिलासा। बेंगळूर बेळगाव मार्गावर विशेष एक्सप्रेस। वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त फेऱ्या। सम्राट अशोक चौकात माती परीक्षण। बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाला मिळणार गती। नोव्हेंबरपासून बांधकामाला सुरुवात होण्याची शक्यता। गणरायाच्या आगमनाची चाहूल। बेळगावात गणेश मूर्तींचे स्टॉल सजले। आकर्षक मूर्तींना भक्तांची पसंती। खड्डेच खड्डे, चिखलाचा विळखा। जानेवाडी बिजगर्णी रस्त्यावर जीवघेणा प्रवास। रस्त्याच्या तातडीच्या दुरुस्तीची नागरिकांची मागणी। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगाव ग्रामीण मधील कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून भाजपने काँग्रेस सरकारला घेरलं आहे। ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार आणि सरकारी योजनांमधील अनियमिततेच्या आरोपांनी राजकीय वातावरण तापलं आहे। याच मुद्द्यावरून भाजप युवा नेते युवराज जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली असून चौकशीची मागणी करण्यात आली आहे। बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपकडून अहोरात्र धरणे आंदोलन अद्याप सुरूच असून बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। बेळगाव ग्रामीण मधील काही ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांच्या शासकीय कामांसाठी कथितपणे पैशांची मागणी होत असल्याचा आरोप भाजपने केलाय। संगणकीय उतार्यासह विविध शासकीय कागदपत्रांच्या कामांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा दावाही करण्यात आला। भाजप युवा नेते युवराज जाधव यांनी या कथित गैरप्रकारांवरून काँग्रेस सरकारला धारेवर धरले। जनतेच्या मूलभूत कामांमध्ये पारदर्शकता आणावी तसेच कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली। सरकारी योजनांमध्येही मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप भाजप नेते धनंजय जाधव यांनी केला। या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। दरम्यान बेळगाव परिसरातील बंद असलेले अवैध क्लब पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपने दिला आहे। वाल्मिकी विकास महामंडळातील कथित गैरव्यवहारावरून कर्नाटकच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांना पुन्हा धार आली आहे। भाजपच्या आंदोलनावर मंत्री बी नागेंद्र यांनी जोरदार पलटवार केला असून आपल्यावरील आरोप अद्याप सिद्ध झालेले नसताना राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने केली जात असल्याचा दावा त्यांनी केलाय। वाल्मिकी विकास महामंडळातील कथित गैरव्यवहारावरून भाजपच्या आंदोलनाला मंत्री बी नागेंद्र यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। या प्रकरणातील एकही पैसा आपल्या खात्यात आलेला नसल्याचा दावा त्यांनी केला। ईडी चौकशी दरम्यान प्रमुख नेत्यांची नावे घेण्यासाठी आपल्यावर दबाव आणण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला। न्यायालयाने आपल्याला जामीन दिला असून अद्याप कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नसल्याचं नागेंद्र यांनी स्पष्ट केलं। आपण दलित आणि आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळेच राजकीय हेतूने राजीनाम्याची मागणी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला। भाजप केवळ राजकीय फायद्यासाठी सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणत असल्याची टीकाही त्यांनी केली। संविधान आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आपण पूर्ण आदर करतो असं सांगत नागेंद्र यांनी भाजपच्या आंदोलनावर पलटवार केला। श्रावण मास आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नैऋत्य रेल्वेने अतिरिक्त सेवा जाहीर केली आहे। बेंगळूर बेळगाव मार्गावर विशेष एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत। त्यामुळे गावी जाणाऱ्या नोकरदारांसह इतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। श्रावण मासानिमित्त गावी जाणाऱ्या नोकरदार आणि इतर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन नैऋत्य रेल्वेकडून विशेष एक्सप्रेस सेवा सुरू करण्यात आली आहे। बेंगळूरच्या एसएमव्हीटी रेल्वे स्थानकातून 20 आणि 22 तारखेला सायंकाळी 7 वाजता ही विशेष एक्सप्रेस रवाना होईल। दुसऱ्या दिवशी सकाळी 8:25 ही रेल्वे बेळगावला पोहोचेल,
तर बेळगाव बेंगळूर परतीच्या मार्गावर 21 आणि 23 तारखेला विशेष एक्सप्रेस धावणार आहे. बेळगावहून सायंकाळी 5:30 सुटणारी ही रेल्वे दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता बेंगळूरला पोहोचेल. या विशेष एक्सप्रेसला खानापूर, लोंढा, धारवाड आणि हुबळीसह इतर प्रमुख स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. या रेल्वेला एकूण 19 डबे जोडण्यात येणार असून प्रवाशांच्या बुकिंगलाही सुरुवात झाली आहे. बेळगाव शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामाला आता गती मिळण्याची शक्यता आहे. किल्ला तलाव परिसरातील सम्राट अशोक चौकात उड्डाणपुलासाठी आवश्यक माती परीक्षण सुरू झालं आहे. या तपासणीनंतर प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेला वेग येणार असून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. बेळगावातील किल्ला तलाव परिसरातील गजबजलेल्या सम्राट अशोक चौकातील बस स्टॉप समोर नियोजित उड्डाणपुलासाठी आवश्यक माती परीक्षणाचं काम मागील 2 दिवसांपासून सुरू आहे. इन्फ्रा सपोर्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट प्रायोजक लिमिटेड यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सहकार्याने ही जिओ टेक्निकल तपासणी केली जात आहे. मातीचा दर्जा, जमिनीची क्षमता आणि उपलब्ध पाणीसाठा यांचा अभ्यास केल्यानंतर उड्डाणपुलाच्या बांधकामाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गापासून शहराच्या मध्यवर्ती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकापर्यंत उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाच्या मार्गावरील भूमिगत ड्रेनेज आणि वीज वाहिन्या स्थलांतरित करण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान उड्डाणपुलाच्या कामाला नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असल्याची माहिती पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी स्वातंत्र्यदिनी दिली होती. त्यामुळे माती परीक्षणानंतर निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष बांधकामाला गती मिळण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवाला आता अवघा महिन्याचा कालावधी शिल्लक असताना बेळगाव शहरात गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. शहरातील विविध भागांमध्ये गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल सजले असून भक्तांकडून मूर्ती खरेदीसाठी गर्दी होत आहे. यंदा घरगुती गणेश मूर्तींच्या विविध आकर्षक रूपांना विशेष पसंती मिळत आहे. गणेश चतुर्थीला अवघा 1.25 महिन्याचा कालावधी बाकी असतानाच बेळगाव शहरात छोट्या आकारातील शाडू तसेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेश मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये गणेश मूर्तींचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. सायंकाळच्या वेळेमध्ये या स्टॉल्सवर गणेश भक्तांची गर्दी होत असून आपल्या घरासाठी आवडत्या रूपातील गणेश मूर्ती निवडण्यासाठी भक्तांची लगबग सुरू आहे. यंदा 1 फुटापासून ते 3 फुटापर्यंतच्या गणेश मूर्तींना अधिक मागणी असल्याचे मूर्तिकार सांगत आहेत. बेळगावमधील मूर्तिकारांनी तयार केलेल्या मूर्तींसोबतच कोल्हापूरहूनही मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवासोबतच घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे घरगुती गणेश मूर्तींची मागणी लक्षात घेऊन मूर्तिकारांनी मध्यवर्ती भागात स्टॉल उभारून विक्री सुरू केली आहे. दरम्यान कच्च्या मालाच्या दरामध्ये वाढ झाल्याने यंदा गणेश मूर्तींच्या किमतींवरही त्याचा परिणाम झालाय. मात्र आकर्षक सजावट, विविध प्रकारचे मुकुट आणि सुबक कलाकुसर असलेल्या गणेश मूर्ती भक्तांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. जानेवाडी ते बिजगर्णी संपर्क रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी आणि चिखल साचत आहे. त्यामुळे वाहन चालकांसह स्थानिक नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांपर्यंत सर्वांनाच या खराब रस्त्याचा मोठा फटका बसत आहे. बेळगाव तालुक्यातील जानेवाडी ते बिजगर्णी या संपर्क रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. संपूर्ण रस्त्यावरील डांबर उखडून गेल्यानं ठिकठिकाणी मोठे आणि खोल खड्डे पडलेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही आणि वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाल्यानं दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका वाढलाय. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांसह विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खराब रस्त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वाहनधारकांना दुरुस्तीचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांकडून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जात असताना त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने या मार्गाची पाहणी करून रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी आणि नागरिकांचा जीवघेणा प्रवास थांबवावा अशी मागणी जोर धरत आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी,
कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. कर्नाटक लोकसेवा आयोग अर्थात केपीएससी मधील गैरव्यवहाराशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने राज्यातील 21 ठिकाणी छापे टाकले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूरसह बेंगळूर, हासन, चित्रदुर्ग, दावणगेरे, रायचूर, कारवार, कलबुर्गी तसेच गुजरातमधील अहमदाबाद येथील ईडीच्या पथकांनी झडती घेतली. पशुवैद्यकीय अधिकारी भरती प्रक्रियेतील गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. निलंबित केपीएससी अध्यक्ष शिवशंकरप्पा साहुकार, केपीएससी सदस्या शांता होसमनी, मध्यस्थ तसेच परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे डिजिटल मूल्यमापन करणारे एड्युटेस्ट सोल्युशन्सच्या कार्यालयाचीही तपासणी करण्यात आली. कित्तूरच्या सदाशिवनगर येथील कुबेर जायकणवर यांच्या निवासस्थानीही ईडीच्या पथकाने सकाळपासून तपासणी केली. पशुवैद्यकीय अधिकारी भरती गैरव्यवहारात त्यांचा भाचा अभिषेक महादेव देवलापूर याचा सहभाग असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान या भरती प्रक्रियेत पदे मिळवून देण्यासाठी मोठ्या रकमेची लाच घेतल्याचा आरोप असून प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरू आहे. निपाणी शहरासह महाराष्ट्रातील विविध भागातून दुचाकी चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या 26 वर्षीय युवकाला बसवेश्वर चौक निपाणी पोलिसांनी अटक केली आहे. राहुल मुचंडी याला लखनापूर हद्दीमध्ये सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून सुमारे 4,70,000 रुपये किमतीच्या 10 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. पोलिसांच्या चौकशीत निपाणीसह महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि धाराशिव जिल्ह्यातून दुचाकी चोरी केल्याचे समोर आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. रायबाग परिसरात रात्रीच्या वेळी घरांमध्ये घुसून चोरी करणाऱ्या संशयिताला रायबाग पोलिसांनी अटक केली आहे. घरफोडीच्या घटनांचा तपास करताना पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे 5,27,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जप्त केलेला मुद्देमाल पोलीस ठाण्यात आणून त्याची पाहणी करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास रायबाग पोलिसांकडून सुरू आहे. बेळगावच्या शिवशक्तीनगर अनगोळ येथील घरफोडी प्रकरणाचा टिळकवाडी पोलिसांनी छडा लावलाय. या प्रकरणी तुषार मारुती करेन्नवर आणि यल्लाप्पा गजानन मुगळे या दोघांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शिवशक्तीनगर परिसरातील एका घरात घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात बीएनएस कलम 305 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला. संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी घरफोडीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघांकडून 17.83 ग्रॅम वजनाचे सुमारे 2,49,260 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास टिळकवाडी पोलिसांकडून सुरू आहे. विजयनगर जिल्ह्यातील हगरी बोम्मनहळ्ळी तालुक्यातील तंब्रळडी गावाजवळ तुंगभद्रा नदीच्या बॅकवॉटरमध्ये मासेमारीसाठी गेलेले 3 तरुण बेपत्ता झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. बेपत्ता तरुणांची नावे राजा, यमनप्पा आणि अज्जप्पा अशी आहेत. तिघेही मंगळवारी दुपारी मासेमारीसाठी गेले होते. मात्र सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोध घेत पोलिसात तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच हगरी बोम्मनहळ्ळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत नदी परिसरात शोध मोहीम सुरू केली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले असून बॅकवॉटरमध्ये शोधकार्य सुरू आहे. तिघे नेमके कुठे गेले आणि त्यांच्यासोबत काय घडले याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. कंटेनर ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची घटना हिटनी फाट्याजवळ महामार्गावर सकाळी 7 वाजता घडली आहे. सूरज कुमार वय 32 असं गंभीर जखमी झालेल्या कंटेनर चालकाचं नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी की बुधवारी सकाळी 7च्या सुमारास मालवाहू ट्रक व कंटेनर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला.
या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं, तर कंटेनरमध्ये चालक सूरज कुमार हा बराच वेळ अडकून पडला होता. अवताडे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्याला कसेबसे बाहेर काढले आणि नंतर त्याला प्राथमिक उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालय निपाणी येथे दाखल करण्यात आले. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अधिक उपचारासाठी सीपीआर रुग्णालय कोल्हापूर येथे पाठवण्यात आलं असून तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची नोंद संकेश्वर पोलीस स्थानकात झाली आहे. बेळगावच्या रविवार पेठेतील कांदा मार्केटमधील गेल्या 15 वर्षांपासूनची गटारीची समस्या अखेर मार्गी लागली आहे. आमदार आसिफ सेठ यांच्या पुढाकारातून महापालिकेने नवीन गटाराच्या कामाला सुरुवात केली आहे. गटारीची योग्य व्यवस्था नसल्याने मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत होते. त्यामुळे व्यापारी, हातगाडीवाले आणि हमालांना वाहतुकीत अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. साचलेल्या पाण्यामुळे अपघाताचा धोका वाढण्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. व्यापाऱ्यांनी समस्या आमदार आसिफ सेठ यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर युवा नेते अमान सेठ, महापालिका अधिकारी, अभियंते आणि पर्यवेक्षकांनी पाहणी केली. जुन्या गटारीतून पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने नवीन गटाराचे काम हाती घेण्यात आले असून समस्या सोडवल्याबद्दल व्यापारी व नागरिकांनी आमदार आसिफ सेठ, अमान सेठ तसेच महापालिका प्रशासनाचे अभिनंदन केले आहे. बेळगाव तालुक्यातील सावगाव येथे गो स्मशानभूमीसाठी निश्चित केलेल्या सर्वे क्रमांक 153 मधील 2 एकर 25 गुंठे जमिनीची आरटीसीमध्ये गो स्मशानभूमी अशी स्पष्ट नोंद करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत तहसीलदारांसह खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन देण्यात आले. सध्या आरटीसीमध्ये या जमिनीचा वापर गोदाम असा नमूद असल्यानं भविष्यात गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महसूल अभिलेखात योग्य नोंद करून गो स्मशानभूमीसाठीची जमीन सुरक्षित ठेवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे मोहन केसरेकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा केसरेकर यांच्या हत्येच्या निषेधात बेळगावात 21 ऑगस्ट रोजी शांततामय मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठी आणि मराठा समाजाच्या वतीने आयोजित हा मोर्चा शुक्रवारी सकाळी 11 वाजता सरदार हायस्कूल मैदानातून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. यावेळी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. हत्येप्रकरणी जलद गतीने सुनावणी करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी मोर्चातून करण्यात येणार आहे. मोर्चा शांततामय आणि शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात येणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. तिलारी नदीच्या घोटगेवाडी येथील कॉजवेवरून पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेलेल्या दोघांपैकी 6 वर्षीय रेगन दिलीप बडा याचा मृतदेह मंगळवारी दुपारी सापडला. घोटगे येथील पुलाजवळ झाडाला अडकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. सोमवारी अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने झारखंडमधील कामगार अनुरंजन किस्पोट्टा आणि रेगन हे दोघे पाण्यात वाहून गेले होते. मंगळवारी सकाळपासून सिंधुदुर्ग अॅडव्हेंचर रेस्क्यू टीमने बोटींच्या सहाय्याने शोध मोहीम राबवली. त्यानंतर रेगनचा मृतदेह सापडला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात पाठवला असून अनुरंजन किस्पोट्टा यांचा अद्याप शोध लागलेला नाही. चिमुकल्या रेगनचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने घोटगेवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अनगोळ हरिमंदिर समोरील रस्त्यावर गेल्या 15 दिवसांपासून नाल्याचे सांडपाणी वाहत असल्याने परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रसंगी परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिक, दुकानदार तसेच हॉटेल व्यावसायिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्थानिक दुकानदार आणि हॉटेल मालकांच्या म्हणण्यानुसार या समस्येबाबत त्यांनी वारंवार शहर महानगरपालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र अद्यापही येथील समस्या कायम असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. सांडपाण्यामुळे परिसरातील स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने येथील नाल्याची पाहणी करून अडथळा दूर करावा आणि रस्त्यावर वाहणारे सांडपाणी थांबवावे अशी मागणी नागरिक व व्यावसायिकांनी केली आहे.
बबलेश्वर तालुक्यातील मळघाण पश्चिम कालव्यात छिद्रे पाडून सायफनद्वारे बेकायदेशीररित्या पाणी चोरी केल्याची तब्बल 30 प्रकरणे केबीजेएनएलच्या अधिकाऱ्यांनी उघडकीस आणली आहेत. यकुंडी, होकुंडी, अर्जुनगी आणि हेब्बळलट्टी परिसरामध्ये 4 ते 6 इंच व्यासाचे पाईप बसवून पाणी चोरी होत असल्याचं आढळलं. कालव्याच्या शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. फेब्रुवारीमध्ये बुजवलेली छिद्रे पुन्हा उघडून पाणी चोरी सुरू झाल्याचं तपासात स्पष्ट झालं. संबंधित दोषींविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र रुडगी यांनी दिली. हुक्केरी तालुक्यातील पाशापूर गावातील युवकांनी ग्रामस्थांच्या वतीने गावातील प्रमुख 12 समस्यांचे निवेदन हुक्केरी तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी TR मल्लाडद यांना सादर केले. युवक शिवलिंग तेली, बसवराज गुप्ची आणि कमलेश बसनायक यांनी तालुका पंचायत कार्यालयात भेट देऊन गावातील मूलभूत सुविधांसह पिण्याचे पाणी, स्वच्छता, रस्ते आणि पथदिव्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. तसेच सरकारी शाळेचा विकास, स्मशानभूमीचा विकास, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. गावातील या सर्व समस्यांची तातडीने पाहणी करून आवश्यक कार्यवाही करावी अशी विनंती निवेदनातून करण्यात आली. ग्रामस्थांना लवकरात लवकर समस्यांमधून दिलासा मिळवून द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. गोकाक तालुक्यातील बेंचिमर्डी गावाजवळील एका शेतात गांजाची लागवड केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. या प्रकरणी गोकाक ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत गांजाची लागवड करणाऱ्या एका व्यक्तीला बुधवारी अटक केली. पोलिसांनी शेताची पाहणी करून गांजाची रोपे ताब्यात घेतली आहेत. संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. परिसरात अवैध अंमली पदार्थांची लागवड किंवा विक्री होऊ नये यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष दिले जात आहे. बिदर जिल्ह्यात मराठी आणि उर्दू शिक्षकांच्या भरतीच्या मागणीसाठी मराठी व उर्दू भाषिक समाज एकत्र आला. दोन्ही समाजांच्या वतीने शिक्षणाधिकारी तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने सादर करण्यात आली. शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी आणि उर्दू भाषिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन आवश्यक शिक्षक पदांची भरती करावी अशी मागणी करण्यात आली. या मागणीसाठी मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य लक्षात घेऊन प्रशासनाने मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. गोकाक शहरातील मध्यवर्ती बस स्थानकात नवीन बस गाड्यांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी गोकाकचे आमदार रमेश जारकिहोळी यांच्या हस्ते बस गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते डॉक्टर महांतेश कडाडी, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष जाकीर नदाफ, नगर नियोजन प्राधिकरणाचे सदस्य मायापा तहसीलदार उपस्थित होते. तसेच गोकाक परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, गॅरंटी समितीचे सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नवीन बस गाड्यांमुळे गोकाक परिसरातील प्रवाशांना अधिक चांगली परिवहन सुविधा उपलब्ध होणार आहे. याचबरोबरच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.